साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची यशोगाथा। माझ्या राज्यातील प्रजा शिकून शहाणी झाली तर मी माझे राज्य त्यांच्या हाती सुपूर्द करेन, तसेच शिक्षण हेच देवकार्य असं राजर्षी शाहू छत्रपतींनी आयुष्यभर विचार व्यक्त केले। दीनदुबळ्या गरीब ग्रामीण जनतेने शिक्षण घेतलं पाहिजे त्यासाठी त्यांचा अट्टहास होता। पण 1917 मध्ये त्यांनी सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला व त्याची कठोरपणे कारवाई केली। याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस। छत्रपती शाहू महाराजांनी आपले प्रेमळ पुत्र श्री प्रिन्स शिवाजी यांच्या चिरंतन स्मृतीसाठी 1 जुलै 1920 साली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची कोल्हापूर येथे स्थापना केली। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे। कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज संस्थेचे पेट्रन आहेत। श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित एकूण 11 शिक्षण संस्था आहेत। 1960 साली स्थापन झालेलं महाराष्ट्र हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय जिल्ह्यातील एकमेव बहुउद्देशीय शिक्षण संस्था आहे। शिक्षण क्षेत्रात नवीन वाटा चोखाळत ही शाळा अकॅडमिक, तांत्रिक, शेती, उच्च माध्यमिक, किमान कौशल्य, व्यवसाय अभ्यासक्रम, संरक्षणशास्त्र आणि संगणकीय शिक्षण अशा अनेकविध शाखांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करते। केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत अटल टिकरिंग लॅबची सुविधा असलेलं हे हायस्कूल आहे। 1971 साली स्थापन झालेलं न्यू कॉलेज कोल्हापूर हे शिक्षण आणि गुणवत्ता यांचा उत्तम संगम आहे। शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राखाली कला, वाणिज्य, संगणकशास्त्र या शाखांचे पदवी शिक्षण देणारी क्वालिटी कॉलेज अशी ख्याती असणारं हे कॉलेज आहे। या महाविद्यालयाच्या खेळाडूंना शासनाचे श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाले आहेत। पन्हाळा तालुक्यातील देवाळे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय देवाळे याची स्थापना 1973 साली झाली। किल्ले पन्हाळगडाच्या पायथ्याशी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागातील ही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा असून कनिष्ठ महाविद्यालयाकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांची सोय आहे। करवीर तालुक्यातील उचगाव येथे न्यू पॉलिटेक्निक या कॉलेजची स्थापना 1983 साली झाली। 20 एकर जागेवर वसलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा आणि वर्कशॉप असलेल्या या पॉलिटेक्निकमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असे 5 अभ्यासक्रम शिकवले जातात। या कॉलेजचं नाव NIT कोल्हापूर असं करण्यात आलं असून येथे डी फार्मसी आणि बी फार्मसीही चालू करण्यात आला आहे। सर्वच कोर्सला शासनाच्या शिष्यवृत्ती सवलती लागू आहेत। विद्यार्थ्यांना विनाव्याज हप्त्यात फी भरण्याची सोय केली आहे। प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर याची स्थापना 2008 साली झाली। इंग्रजी भाषेचं वाढतं महत्त्व ओळखून इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यासाठी या शाळेची स्थापना करण्यात आली। कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कोल्हापूर याची स्थापना 1984 साली झाली। वास्तुशास्त्राची स्थापत्य पदवी आणि पदव्युत्तर पदवी देणारं भारतातील A ग्रेड प्राप्त सर्वोत्तम कॉलेज आहे। यामध्ये B आर्च व M आर्च हे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत। न्यू प्राथमिक विद्यालय कोल्हापूर याची स्थापना 1985 साली झाली। इयत्ता 1ली ते 4थी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणारे कोल्हापूर जिल्ह्यातील एक आदर्श सुसज्ज प्राथमिक शाळा ठरली आहे। गर्ल्स हायस्कूल कोल्हापूर स्थापना 1991 साली झाली। मुलींच्या शिक्षणाची वाढती गरज लक्षात घेऊन सुरू केलेल्या शाळेत सेमी इंग्रजीची व्यवस्था असून इयत्ता 10वीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा या शाळेने आजही राखली आहे। करवीर तालुक्यातील न्यू माध्यमिक विद्यालय उचगाव याची स्थापना 2000 साली झाली। आर्थिकदृष्ट्या मागास समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय मोफत करणाऱ्या या इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या माध्यमिक शाळेत मुलांना मोफत गणवेश व इतर सुविधा दिल्या जातात। खेडोपाड्यातील आणि शहरातील मुलींना वैद्यकीय क्षेत्रातील डी फार्मसीचं शिक्षण घेता यावं याकरिता 2023 मध्ये न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची स्थापना करण्यात आली। हे कोल्हापुरातील पहिले महिलांसाठीचे डिप्लोमा फार्मसी कॉलेज असून शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या छत्रपती शिवाजी पेठ या कॅम्पसमध्ये आहे। डायरेक्टर बोर्डने शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त न्यू कॉलेज ऑफ फार्मसी विद्याशाखाची स्थापना केली। तसेच तळागाळातील समाजाच्या मुलामुलींना बी फार्मसी पदवीचं शिक्षण घेता यावं या दृष्टिकोनातून शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणार रायगड संलग्नित डिग्री फार्मसीची सुरुवात करण्यात आली। शाळा कॉलेज सुरू करून शिक्षणाचं माहेरघर उभं करणाऱ्या या संस्थेला 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार मिळाला आहे। संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत संस्थेचे चेअरमन डॉक्टर KG पाटील म्हणाले, आपल्याला सांगू इच्छितो की मी सन 91-92 ला चेअरमन म्हणून धुरा सांभाळलेला आहे।
त्यानंतर पुन्हा संस्थेच्या कार्यामुळे मला कार्यकारी मंडळानं पुन्हा 21ला चेअरमन केलं आणि त्या संस्थेची जोरात सुरू झालेली आहे. माझ्या कार्यकालामध्ये न्यू पॉलिटेक्निकचं रूपांतरित मी NIT मध्ये केलेलं न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये नवीन 4 कोर्सेस सुरू केले इंजिनिअरिंग कॉलेजचे. पूर्वीचं जे पॉलिटेक्निक होतं त्याचं आता NIT मध्ये रूपांतरित करून आता माझ्याकडे जवळजवळ तिथं 3000 विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे न्यू कॉलेजला मी A+ मिळवून दिलेलं आहे आणि सध्या न्यू कॉलेजची 11 मधली इमारत बांधकाम सुरू करण्याचं मी जे आपण जे काम सुरू केलेलं आहे तेही 1 वर्षभरात मी संपवून ही कोल्हापुरातली एज्युकेशनल फील्डमधली पहिली 11 मधली इमारत असेल असं मी तुम्हाला हक्कानं सांगत आहे. आज माझ्याकडे 2 विद्यार्थिनींची वसतिगृह आणि 1 विद्यार्थी वसतिगृह आहेत. जवळजवळ 280 मुली आज माझ्याकडे राहत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी जे आम्हाला घालून दिलेलं आहे ते शाहू महाराजांनी त्यांची जी वाटचाल होती की गोरगरीब जनता खेड्यातल्या मुलं मुली यांनी शिकलं पाहिजे आणि त्यांना कमी किमतीमध्ये आम्ही आमच्या बोलीमध्ये राहायला जेवायला खायला घालतो. त्याचप्रमाणे आमच्याला इथं असणाऱ्या मुलींना पण आमचं महाराष्ट्र हायस्कूल, न्यू कॉलेज, गर्ल्स हायस्कूल म्हणा किंवा इतर याच्यामध्ये स्वप्रवेश आम्ही इथल्या मुलींना देऊ शकतो. त्याचप्रमाणे आम्ही हुशार मुलींना खेळामध्ये प्राधान्य देऊन त्यांना आमच्या फीमध्ये सवलत देऊन त्यांना इथं फ्रीशिप आम्ही देत असतो. त्याप्रमाणे त्यांचंही कार्य फार मोठं आहे. आमचा न्यू महाराष्ट्र हायस्कूलचा फुटबॉलचा संघ आज महाराष्ट्रामध्ये सर्वतोपरी उत्कृष्ट म्हणून गाजलेला आहे. त्याचप्रमाणे न्यू कॉलेजचं फुटबॉल संघ विद्यापीठामध्ये नागेशकर ट्रॉफी सलग 6 वेळा मिळणारा पहिला संघ आज जाहीर झालेला आहे. सध्या न्यू पॉलिटेक्निकमध्ये म्हणजे NIT मध्ये जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडसाठी आम्ही कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनची संलग्न MOU केलेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची MOU करून आता आम्हाला 75 लाख रुपये ते ग्राउंड तयार करण्यासाठी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे दुसरा आमचा एक मोठा प्रोजेक्ट आहे की NIT मार्फत गर्डा इंडस्ट्रीज म्हणून सोलर सिस्टीम मधली एक प्लॅटिनम कंपनी आहे जी चिपळूणला कार्यरत आहे. त्यांच्याशी MOU करून आम्ही सोलर पॅनल्स तयार करायची एक कार्यशाळा आमच्या न्यू NIT मध्ये सुरू करत आहे. आणि ह्या सगळ्या कार्य करत असताना या सगळ्या गोष्टीला माझे सर्व संचालक मंडळ मला सहकार्य करतात आणि त्याचमुळे मी आज ह्या स्टेजला किंवा त्यांच्या प्रतिसादामुळं मी आज बिनधास्त काम करू शकतो असं मला वाटतं. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस म्हणजे शिक्षणातून समाजाला बदलण्याचा ध्यास घेतलेल्या शाहू छत्रपतींच्या स्वप्नांचं मूर्तरूपच. शैक्षणिक परंपरेचा हा जिवंत इतिहास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि आदर्शवतच आहे, यात शंका नाही. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाजत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.